नमस्कार. नमस्कार. पक्ष वेळोवेळी दाखवतो आपण. हार जीत बैलगाडा क्षेत्र म्हटलं की हे नक्की आज तुम्ही विजयी तर उद्या पराभव स्वीकारावा लागणार आहे. आणि आज तुमच्यासोबतही म्हणजे तुमच्यासोबत नाही दुसऱ्यांसोबत झालं, पण तुम्ही गुलाला गट पास झाला म्हणजे हा तुमच्यासाठी फायनलचा आनंद आहे. 100% फायनल झाली. कितव्या गटात गाडी होती? 15व्या गटात. कोण होता गटात? अर्जुन होता आणि बादल होता, राणा होता, बरं. सगळे टॉपचे बैल होते. आणि पक्षात कुठला बैल होता? इन्स्टेलर पॉलिसी यांचा डायमंड होता. बरं. मी नेहमी मुलाखती केल्याच्या नंतर मी लोकांना हे सांगतो आहे की बाबा पळणारं बैल आहे आणि ज्यावेळी बैल ज्यावेळी चांगला बैलगाड्यात गुंतला की त्यावेळी गट पास होतो, पण सेमीला प्रॉब्लेम येतो. हे आपण नेहमी दाखवतो. पण आज चांगल्या गटात आणि ते पण अर्जुनसारख्या बैलाला त्या ठिकाणी पराभूत करणं, तर हा आनंद काय आहे तुमच्यासाठी? आनंद म्हणजे आम्ही गट काढला म्हणजे आमच्यासाठी फायनलच आहे. आज एवढं मोठ्या बैलाला हे केलं म्हणजे आमच्यासाठी लय मोठं हे आहे. फायनलच म्हणा लागेल आमच्यासाठी. आज आमच्या सोबतचा जो बैल होता त्या मालकाच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलंय एवढं मोठ्या बैलाला हे केल्यानंतर. टेलरचं वासरू आहे. टेलरचं वासरू होतं. मराठवाडा केसरी मैदानात आपण ते वासरू दाखवलं होतं लोकांना. आणि काय होतं, लोकांची भावना जोपर्यंत म्हणजे कधीपर्यंत बसत नाही की तुमचा बैल चांगल्या बैलाच्या गाळ्यात पळाला का मग तुमच्या बैलाची चर्चा होणार. आता पक्ष कसा आहे, एखादा अंधारातल्या बैलाला घेऊन पळल त्या ठिकाणी गटपास होतो, सेमीला 2 नंबरला गाडी उतरते. पण ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मोठ्या बैलाला वायदी देशाल, मग ती वायदी देऊन बैल पळवशाल, त्यावेळेस तुमचा बैल चर्चेत येणार. 100% हे खरं आहे. 100% खरं आहे. आणि आज पक्ष किती पळाला, आज अर्जुनचा पराभव जरी केला पण तरी सुद्धा तुम्हाला मोठ्या बैलाच्या पायऱ्याची अपेक्षा म्हणजे गरज आहे. 100% वायदी देऊन तुम्हाला करावं लागेल. बैल उजाडत तसा येत नाही ना. बैलाने गट बी काढला, बैल फायनलला गेला. मोठ्या बैलाच्या गाड्यात पळाल्यावरच बैल उजाडत येतो खरं म्हणलं तर त्याच्यामुळे आज गट बी काढला आणि मोठ्या बैलाच्या गटात पळून पराभव पण केला समोरच्या, तरी आज एवढं चर्चा नाही राहत जेवढी मोठ्या बैलाच्या गाड्यात पळाल्यावर असते. बरं. किती अंतर होता हो गटाला? छकडी भराचा अंतर झालाय तरी. छकडीचा अंतर होता. हो. बरं. बघा मित्रांनो, वेळोवेळी आपण आतापर्यंत 3-4 मुलाखती केल्या आहे ना बाय. मोठ्यावरती मुलाखत केली आणि मैदानात पण गटपास झाल्याच्या नंतर मुलाखत केली. आपण जी मुलाखत केली त्या मुलाखतीत दाखवतो बैलगाडा मालकांना की बाबा चांगला पळणारा बैल आहे, तो बैल नक्की एकदा गळ्यात गुतवा बैलाच्या आणि पळवा. कारण पळणारा बैल म्हटल्याच्या नंतर 100% गुलालाची अपेक्षा राहते. आज काय वाटतं, आज काय अपेक्षा आहे? जर एखादी टॉपची अजून आता टॉपचीच गाडी तुम्ही पराभूत केली, ते नशिबाचं आहे शेवटी. बैल तर पळतोच आहे आपला, पण नशिबाने पण साथ दिली तर आज 100% गाडी फायनलला राहील. आणि आज गाडी फायनलला राहिली. 2 दिवसांनी मढीला जाणार आहे बैल घेऊन दर्शनासाठी. मढीच्या देवाला आज एवढंच म्हणन की आज गाडी फायनलला राहून द्या, तुमच्या दर्शनाला परवा दिवशी नक्की 100% येऊ. नक्कीच या शुभेच्छा तुम्हाला राहतील. आणि नाथाचं नाव काढलं म्हटल्याच्या नंतर ती गोष्ट अशक्य गोष्टही शक्य होईल. आजही तुम्ही काहीतरी ठरवून आला असाल. हो. याच्या अगोदर पळाली का गाडी छोटा डायमंड आणि पक्ष? नाही, पहिली वेळेस पळवली. सेकंदला पण नाही? नाही, सेकंडला पण नाही. बरं. बैलाने दात केलाय, चौसा झालाय बैल, म्हणून आज आदात मध्ये पळायचा विचार केलाय. बरं. आणि डायमंड आदात आहे आणि चांगला गतीवाला आहे म्हणून आज आदात मध्ये गाडी टाकली. याच्या अगोदर म्हणजे फेरा वगैरे काही नाही? काहीच नाही. आणि डायरेक्ट तुम्ही म्हणजे मैदानालाच गाडी पळवली? हो. त्या दिवशी डायमंडने मराठवाडा केसरीमध्ये पब्लिकने गट पास केला होता. तिथं सेमी नव्हती झाली, पण मग तिथं बैल बघितला होता मी. आणि त्यांची पण इच्छा होती आपल्या बैलात बैल पळावा म्हणून. घरचीच गाडी आमच्या तसं पाहायला गेलं. डायमंड पण घरचाच बैल आहे. बरोबर. त्याच्यामुळे आज त्यांनी निर्णय केला, आम्ही निर्णय केला आणि असंच भैयांनी जुळून आणलं आणि आज गाडी पळवली. नक्कीच टेलरची मुलाखत जर झाली तर ती पण घेऊ, कारण की ते पण वासरू चांगलं आहे, पळणारा वासरू आहे. आणि डायमंड त्यांचा मोठा डायमंडने चांगली म्हणजे इतिहास करून ठेवलेला आहे. चांगला पळणारा बैल, चांगल्या दावणीला गेलेला आहे. आणि छोटा डायमंड पण त्याच्या पावलावर पाऊल कुठेतरी ठेवतोय. शुभेच्छा असेल भैया तुम्हाला सेमीसाठी आणि फायनलसाठी. फायनलला चांगल्या नंबरात गाडी राहावं हीच शुभेच्छा देतो. धन्यवाद. मित्रांनो, युनूस टेलर आहे आपल्यासोबत. मोठा डायमंड ज्यांनी घडवला त्याच दावणीला आता छोटा डायमंड घडतोय. आणि मागे मुलाखत केली होती आपण, गट पासच झाला होता तेव्हा पण आनंद होता. आज पण आनंद आहे, पण आज आनंद वेगळा आहे, त्याच्यापेक्षा जास्त आहे आज. ज्यादा आहे. काय कारण? सेमी आपलं गट असं लागला का फायनल सारखा आम्हाला गट लागला. हां. पारणं फिटलं. फायनलनं पारणं फिरला. 1 नंबर काम केलं आमचं. किती मैदान झाले हो बैलाचे?
कुठले कुठले? एक भांगशी मातेला हां, भांगशी मातेला एक मैदान झालं, मराठवाडा केसरी. मराठवाडा केसरी हां, आदातचा, आणि तिथं काय गटपात झाला होता गटपात झाला. आणि नंतर पाणी पडलं त्याच्यामुळं गट टू फायनल दिलं. गट टू फायनल. हां, हा म्हणजे तिथं निकाल दिला तसा. त्याच्यानंतर कुठलं मैदान झालं? एक याला केलता आपल्या आश्रमाता केसरी. आश्रमाताला. तिथं काय झालं? समोरचा बैल कुठला होता. बरं. एक चांगलं पळणारं वासरू दावणीला लागलेलं आहे. मोठ्या डायमंडच्या पावलावर पाऊल देत चालला. हो, आज ज्या बैलाने महाराष्ट्रात एक वेगळी प्रसिद्धी निर्माण केलेली आहे, अशा मोठ्या अर्जुनच्या गटात तो पळाला. हो. कुठंतरी एक तुम्ही पण प्रसिद्ध बैलगाडा मालक आहे, पण मनात धाकधूक नव्हती का की आपली गाडी त्या ठिकाणी टिकल का, दम धराल का? नाही पावती एकच होती. नाही, 2 पावत्या होत्या. हां, पण हार हो किंवा जीत हो, पण चांगल्याला खेटूनच हार जीत काहीतरी असं व्हायला पाहिजे, बरं ही इच्छा होती फक्त. बरं. अजय भायाचा पक्ष तुमच्या वासरात पळाला. हो, अजय भायाला मी एक प्रश्न केला की मोठ्या बैलाला वायदी देऊन बैल उजेडात आणण्यापेक्षा अंधारातल्या बैलाला गळ्यात टाकून पळवणं चांगलं की वायदी देऊन पळवणं चांगलं? नाही, जे पळतो त्याला बैल द्या. जे पळतो त्या वासराला तुम्ही बैल द्या, तेव्हाच तुम्हाला काहीतरी घडेल. वायदी देऊन बैल पळणं आपल्याला बी शोभत नाही, कारण का आपण बी एक सेकंडचे मध्ये आपण 1 नंबरचे मानकरी 4-5 वर्षांचा सलग नंबर घेतोय आपण बी सेकंडमध्ये. किती महिन्याचं आहे वासरू आता? हा 14 महिन्याचा वासरू. 14 महिन्याचा. अजून वय कमी आहे, बरेच दिवस अजून दात करत नाही. नाही, अजून 12 महिने दातला विकणार तो. याच्या व्यवहाराचा आता पहिलं एवढं चांगलं वासरू चांगलं पळतं म्हटल्यावर व्यवहाराचा काही विषय? भरपूर लोकांचे फोन आले, मग पण आपण काही इच्छा नाही अजून द्यायची इच्छा नाही अजून. हो. बरं. चांगलं पळणारं वासरू तयार केलं टेलर तुम्ही, आणि चांगला व्यवहार झाला तर मी तर या मताचं आहे की व्यवहार करा. नाही, अजून आपली काही इच्छा नाही त्याची. चालतं. शुभेच्छा राहतील तुम्हाला, कारण सेमी आणि फायनल मेन टास्क बाकी आहे अजून, आणि तो टास्क पूर्ण केल्याच्या नंतर गुलाला स्मान करी. आज तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही अश्रूबी तुमच्या डोळ्यातून त्या ठिकाणी नाही. झळकले. नाही ना, काहून का आपल्याला एक वासरानं जे काम केलं हां, ते भविष्यात बी होऊ शकत नाही त्या गोष्टी. बरोबर. ते काम केलं, आम्हाला असं वाटलं का आम्ही फायनल केलं असं वाटतंय आम्हाला. तो विश्वास का होता? कारण की पक्ष पण गटापर्यंतच बाजी मारतो, सेमीला पक्ष त्या ठिकाणी कमी, म्हणजे समजा पायऱ्यामुळं असेल किंवा कुठल्या गोष्टीमुळं कमी पडतो. नाही ना, तर पक्षाचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे आम्ही पहिले सेकंडला बी सोबत बादल सोबत बी पळवाला बैल पळतो, पण काय फेरे वाचून काहीतरी गोष्ट राहते. आणि एक आम्हाला असं वाटलं का बाबा गती दोन्हीला सारखी आहे, तर त्याच्यामुळं आम्ही फेरा जुळीला. सराव नाही कुठला, काहीच नाही. नाही, अचानक सराव नाही, काही मैदान नाही, अचानक. नियोजन केलं. बरं. दुसरे कुठल्या गटात पावतीत तुमची? आमची 10 नंबर गटात पावती होती. तास 7ला होती. आणि याच्यात किती वेळ तासावर पळाली गाडी? 3 नंबर तासावर. बरं. दोन्ही तास चांगलेच होते. हो. तरी एक हिमतीला दाद द्यावा लागेल तुमच्या, कारण की हो. अशा गटामध्ये गाडी हाणणं म्हणजे त्या ठिकाणी मातेरे करून घेणार आता बैलगाडा मालक. नाही, आपली इच्छा होती का पळू, चांगल्या गटालाच पळू. 10 गट नंबर आम्हाला तसं वाटलं नाही, त्याच्यामुळे म्हणलं चला बैल चांगले त्याच्यातच पळू. नशिबात ज्याच्या असलं त्याला गुलाल मिळतो. हो, येतं परमेश्वराची राहते, कारण नशीब कृपा कधी असली तर काही नाही, पुढं बी पळा तुम्ही. चालतं. शुभेच्छा राहतील भैया तुम्हाला. धन्यवाद.